शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। शेतकऱ्यांनो, 27,84,00,000 अनुदान हवे तर ई-केवायसी आवश्यक। शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी। जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान। गत 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाट्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे। सध्या स्थितीत केवायसी अभावे 27,84,00,000 रुपयाचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे। नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता 19 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता। तत्काळ केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता 19 ऑगस्टला खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत। तसेच आलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व त्याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता 19 ऑगस्ट दिवशी वितरित करण्यात येऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कपाशी सोयाबीनसाठी 11 कोटीची मिळणार मदत। हेक्टरी 5,000ची मदत। ऑनलाईन पेरा नोंदविला असेल तरच मदत। गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने कपाशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात घट झाली होती। वर्षभर हमीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही। त्यामुळे या दोन्ही पिकांना हेक्टरी 5,000 2 हेक्टरच्या मर्यादित शासन मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी जाहीर केला आहे।